नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव आहे प्रथमेश आणि मी आज आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जावडे या गावामध्ये। तर इथे येण्याचं कारण म्हणजे इथे आहे गणपतीचं मंदिर, ते सुद्धा आहे एका खांबावरती। तर हेच मंदिर पाहण्यासाठी आपण आता इथे आलेलो आहोत। तर तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये की कसं आहे गणपतीचं एका खांबावरचं मंदिर। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला बघूया गणपतीचं मंदिर एका खांबावरील। आता हा जो रोड आहे ना इकडचा, हा चालला इथून साटवलीला आणि हा समोर जो रोड चाललाय ना, हा चालला लांजाला। आणि हे ताटकेवाडी मित्रमंडळ जावडे याच्या समोरच आहे हे गणपतीचं मंदिर। हे इथून एंट्री आहे मंदिराची। आता आपण आज जाऊन तुम्हाला मंदिर दाखवूया, चला। मंदिराची आणि हे गणपतीचं मंदिर एका खांबावरील। पूर्ण हा एक खांब आहे आणि एका खांबावरती पूर्ण हे मंदिर उभं केलेलं आहे। एका खांबीशीर सिद्धिविनायक मंदिर हे बघा। माझं नाव शेखर शिंदे, ते ताटकेवाडी जावडे। बरं, या मंदिराची उभारणी 1996ला झाली। माझे ज्येष्ठ बंधू राजेश शिंदे हे सिव्हिल इंजिनियर्स होता, त्यांच्या कल्पनेतून हे बांधलं गेलं आहे। त्यांना साधारण 8वी की 9वी 10वीला असताना हॉस्टेलला एक सिद्धिविनायकची मूर्ती सापडली। हॉस्टेलमध्ये असताना? हां, लांजाला। ओके। तिथपासून त्या मूर्तीवर श्रद्धा बसली आणि श्रद्धेतून हे मंदिर निर्माण झालं। ओके। त्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की मी लग्न करायच्या आधी मंदिर बांधलं। त्यापर्यंत त्यांनी लग्नाच्या आधी मंदिर बांधलं, नंतर लग्न केलं, असा संकल्प केला होता। आणि पुढे त्यांना चांगलं यश मिळत गेलं। सगळ्या गोष्टी आता स्वतः रेल्वेमध्ये होते, त्यांच्या आता कॉन्ट्रॅक्टर आहेत, व्यवस्थित आहे सगळं। इथे मागी जयंती, जी गणेश जयंती असते त्यावेळेला मोठा उत्सव असतो, बरेच लांबून लोक येतात। पूर्वी ह्याचं उद्घाटन आपले रवींद्र माने जे पालकमंत्री होते त्यांनी केलं।
बरीचशी मोठी लोक येऊन जातात इथे, बरीचशी टी व्ही चॅनलवाले येऊन इथे शूटिंग करून जातात. आणि खूप हे पंचक्रोशीचं प्रसिद्ध आणि तालुक्यातलं एकमेव मंदिर आहे आपलं, किंवा जिल्ह्यातलं एकमेव मंदिर आहे, एका खांबावरचं मंदिर. असं प्रसिद्ध आहे. इव्हन महाराष्ट्रातलं पण. म्हणजे नवसाला पावणारे गणपती वगैरे असं काय आहे का? हां, लोकांची बरीच श्रद्धा आहे. लोक उत्सवातनं म्हणजे मागे गणेश जयंतीला येऊन ते आपलं नवस हे करत असतात. दुसरं विशेष जसं कोल्हापूरला बिनखांबी आहे, तसं इथलं आपलं एक खांबी. एक खांबी आहे. कोकणातलं अष्टविनायक म्हणून यांची गणना आली आहे. संपूर्ण आपले गुगल साईडला आपण सर्च केल्यानंतर मंदिर सापडतं कुठेही. बरेचसे फोटो गुगलच्या याला आहेत. एकंदरीत सगळ्यांना आणि जवळचं आहे, तालुक्यातलं जवळचं ठिकाण हे, आणि तालुक्यातलं प्रसिद्ध ठिकाण म्हणून याची निवड केलेली आहे. बरेचसे पर्यटक येत असतात, रोजच चालू असतात. गणपतीतनं वगैरे बरेचसे लोक येतात, नवस असतात, पुढे खेळणं वगैरे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. सकाळी सकाळी पूजा, संध्याकाळी आरती असा साधारण प्रोग्राम असतो आणि एकंदरीत मंदिराचा. आणि उत्सवातनं अभिषेक असतात लोकांचे, नवस पेंडणे. लोक स्वतःहून इथे महाप्रसाद हे करतात, दान पण करतात इथे. हां. ठीक आहे का, खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिलीत. थँक्यू. खूप धन्यवाद.